बाय बाय. चला सकाळी उठायचं आहे मला. बघितलं ती कविता काय म्हणते, फॅमिली देखती नाही तुम्ही ऐसी गाली दूंगी ना. म्हणजे बघितलं ही दिसते तशी मुलगी नाही. गरीब लोक परत बाहेर आलेले आहे, शिस्तीत बाहेर या. मग हा गाऊन कधी घेतला ना तर आपल्याला ग्रूम इकडचाच घ्यावा लागेल. ख्रिश्चन गोव्यातला पाहिजे, गोवियन. हे काय डिमांड आहे का काय काय आहे? हे आता अजून एक शोपीस दुकान आहे. काय पाहिजे तुम्हाला बघा आता. ए इधर आ रे. ए वाव, हे कासव आहे खूप काल घेतलं आहे. केवढ्याला कसं केवढ्याला आहे, केवढ्याला कितने का? आता आम्ही दोघी तरी जाऊ द्या, पण तसं नाही सगळ्याला येणार राहते. हे इथे आहेत ना, पण हे तर काय मी पण गोळा केले. हे शंकर शिंपले. अरे हो, शंकर शिंपल्यांचं आहे. वाव. वो मिरर कैसा है, मतलब कितने का? 800 का. मला आवडलं की असंच होते काहीतरी. एवढा थकलाय तो, जिथे जिथे जागा जिथे तिथे टेकतोय तो. म्हातारा पेक्षा म्हातारा घालायला. आता काय म्हणतो, पुढे जाऊ ना. असं पण नाही म्हणत तो की तू आपण रिटर्न जाऊ, रिक्षा पकडा. तसंच असते. कितने का अंकल ये येलो वाला? 150. अरे हा काय म्हणतो, लगेच वागली बाई. 150 म्हटल्यावर मला वाटलं आधी 450 म्हणून मी थांबले. चांगलं आहे. वेगवेगळे कलर पण आहे. सगळं आवडीन आता. तुला सगळं आवडेल आता. छोटी पाहिजे का? सगळा मस्त आहे का? डायरेक्ट आदिवासी वाटते बघा ती मस्त. ह्या बीचवरच घालता फक्त. आता का तरी घेऊन घ्या ना, नाही तर आपण तुम्ही कोणत्याही बीचवर जासाल ना आता. केरळला बीच राहीनच ना. त्यापेक्षा बीचवर घालणारी येल्लो कलरची चांगली आहे ना. ऐकतात नाही अशा आमच्यावर ना आदिवासी लोक चालले ते. अरे काय रे हे, बघू पण नाही. अरे काय रे हे आदिवासी. पटकन पुढे निघून पण आपण आपापलं घ्या ना. चांगलं आहे रे तू. घ्यायचंय का बघू तर इथे. हे बघ पिंक वाली पण चांगली आहे. स्टेशन जाने के लिए बस मिल रही है यहाँ से? कहाँ से मिलता है? त्याला विचार, स्टेशन जायला बस दादाची चिरली. अरे चला रे बाप्पा मग. दादा तुम्ही तिघी जा, आम्ही चालत चालत येतो. आम्हाला सोडा तुम्ही सांडायसारखे. एवढा घाण वासायचा आहे त्या. कशाची तरी माळी आहे. नॉनव्हेज आहे म्हणतात. नॉनव्हेज आहे वाटतं ते. एवढा आम्हाला तर पहिलं वाटलं इथे खजूरच्या माळी आहे. खजूरच्या नाही आहे. पण चालतं आम्ही आता डायरेक्ट नौपाडाच्या फुल मार्केट मध्ये आलो. जामीनगरचं फुल मार्केट निघालो. यांना ना काही घेतलं नाही यांनी, म्हणजे काही घेऊन पण नाही दिलं, यांची जीवावर आली आहे. आम्ही घेतलं असतं. मग तुम्ही पाहता सुट्टा इकडे तिकडे. आम्ही काय पळत नाही. बघत पण नाही मागे की गेलो काय पाहताय. अरे पण तू असं काय इकडे तुम्ही 1 किलोमीटरच्या अंतरावर. हे काही म्हणता बरं.
हे आहे ना इकडे आहे ना हे असं काय दगड लावलेली आहेत नाही म्हणजे कोणी बसू नये बसू नये म्हणून मला असं वाटतं ड्रिंक केल्यावरती लोकांना भान नसेल राहत मग ते बसत असतील त्याच्यावर हा कशासाठी सांग? त्यांनी मुद्दाम गव्हर्नमेंट असं तुमचा विचार करूनच लावलाय ते ॲक्युप्रेशर वाटत असेल ना त्यांना खाली बसल्यावर पोहोचलो आम्ही स्टेशनवर. सगळ्यांच्या याच्यावर वाखा आलेला आहे. कोणी बोलण्यासाठी पण तयार नाहीये. पण माझं काय काम आहे आपलं तर आपण सांगितलं पाहिजे की आपण पोहोचलो. पण यांना काही नाही हो. हे बघा मी आलो आता स्टेशनवर मडगाव. आता एक दीड तासाने आमची ट्रेन. आम्ही निघू. हे बघा हे कसे पळताय. यांना असं वाटते की आपण पळालो तर लवकर पोहोचू आणि लवकर आपल्याला ट्रेनमध्ये बसायला जागा मिळेल. असं काहीतरी यांचं स्ट्रॅटेजी आहे. मग काय ते बघा कशी डान्स करते. हे बघा यांना काय वाटते बघा. यांना वाटते लवकर आले म्हणजे लवकर पोहोचले. आता ट्रेनमध्ये बसायला जागा मिळेल यांना लवकर जनरल डब्यामध्ये. हे दोघे आम्ही चाललोय आता. खूप थकून आलोय आम्ही चालून तुम्ही बघितलंच. आम्ही आता चाललोय थोडं जेवायला आणि आता आमची लगेच ट्रेन येईल. आता माझी 13-14 हजार बापरे फॉलोअर झाले. तिचे 13-14 हजाराच्या वरती स्टेप झाले. म्हणजे विचार करा आम्ही सकाळपासून किती चालतोय आणि घेतलं तर काहीच नाही. हे बघा कसे बेवड्यासारखे चालताय सारे. चला आम्ही आता फटाफट जेवतो. रेस्टॉरंट शोधत होतो तर आम्ही एक असं दुसऱ्या साईडला बघितलं होतं आणि ते त्यांना पप्पांना घाण वाटलं. ते काय घाणीच्या एरियामध्ये अरे स्टेशनवर पाहणं आम्हाला माझ्या पप्पा ना विनाकारण आम्हाला पागल बनवतात. असं स्वस्त विस्तामध्ये आम्हाला आटपून टाकतील. पण नाही पप्पाचं हे चांगलं बघितलं फूड कोर्ट टाकून ना जरा. पप्पानी काय बघितलं बघा. ही बघा अयोध्या. आणि अयोध्या का बघितलं कारण की अयोध्येला जाणार आहे. त्यांची नेक्स्ट ट्रिप अयोध्याची आहे. मग ते त्यांचं असं आहे की आम्ही तुला अयोध्येला घेऊन नाही जाऊ शकत म्हणून मग अयोध्याच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जातो. आता आम्ही जेवायला आलो हॉटेलमध्ये. त्या हॉटेलमध्ये आम्ही खाऊन थकलो. आता दुसऱ्या हॉटेलमध्ये टेस्ट करायला आलो. बघा वाट बघतोय. अरे तुमच्या दोघांसाठीची आहे. हा अरे पण ते पण का म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही तुम्हाला काय देतोय आम्हाला पण तुम्ही दिलं. हा म्हणून मस्त आहे. आम्ही आईस्क्रीम बघायला आलो आता जेवून आता आमचं भरलं नाही तिसरी इनिंग बाकी आहे तर त्याच्यामध्ये ब्रेक घेतलाय आणि आईस्क्रीम बघायला आलो. मॅग्नम कॉर्नेटोचे आहेत. मॅग्नम पण येत आणि मॅग्नम मसाला मॅग्नमचा ट्राय करूया. ट्राय. जेवण झालं आमचं. हे बघा आता आईस्क्रीम 1 2 3 4. हा तर काय ऐकतच नाही कोणाला. पहिल्यांदा भेटलं ना की असं होतं. मला साधं म्हणजे मला काय म्हणतात ते लोक मला काय म्हणतात की तू आहे ना तुला आमच्या ह्याच्यातला फेकून देऊ पण देणार नाही. म्हणजे माणसं दुश्मन परवडले पण हे नको. म्हणजे यांना काय सांगितलं मी की तुम्ही 4 आईस्क्रीम घेता आहेत तर मी तुमच्यातलं थोडं खाईन. तर यांचं असं म्हणणं की नाही आम्ही नाही देणार. चला ठीक आहे. त्यांच्यापेक्षा दुश्मन परवडले. चला आता फटाफट आईस्क्रीम खाऊन एक आमची ट्रेन आहे 15-20 मिनिटात. मग आता आम्ही तुम्हाला दाखवू. बघा बग्गी. आतापर्यंत आम्ही बग्गीनेच फिरत होतो. आता चालत सगळीकडे. मस्त जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही परत निघालो आमच्या ट्रेनसाठी. चहा स्टॉल. चहा की दुकान नाही चाय की दुकान. चहा स्टॉल. चहा. आम्ही आता वाट बघतोय आमच्या गाडीची. तर आता एवढा बोर झालाय नाही काय. दादा
हे ठेवणं तुझ्या बॅगेत. नको धनू यार, काहीतरी ठेवणं दादा. नको धनू, याच्यामध्ये पहिले खूप आहे का जादूचा पिठारा. ते डोरेमॉनचं पाकिट असते नाही का, त्या पकड. ते जादू का पिटारा नाही, ते डोरेमॉनचं पाकिट असते ना, त्यात तू म्हणशील ते भेटते. मग ते येते तुझं, ठेव. आम्ही काय घेतलं, आय लव्ह गोवा ह्या वाईलमध्ये त्यांनी सगळे शेल वगैरे टाकले. स्टारफिश आहे, स्टारफिश आहे, मोती पण दिलाय. मोती पण दिलाय. मला एक वाला मोदी. हॅलो फ्रेंड्स, मला हे म्हणताय मोती दिले, मला एक वाला मोदी. ठेव ना हे. हे बघा इथे पण बग्गी आहे. पाय दादा ते हे अशा बग्गी आहेत ना, ह्या ते येतात अशा रिक्षासारखे आणि त्यांना विचारतात की किधर जाना आहे, मग तो वंदे भारत, आणि वंदे भारत आहे तिकडे लगे उभी आहे. ते सगळं श्रीमंतांचा खेळ आहे. आपण काय आहे, जो गरीब होते तेच ना, वंदे भारत 5 लोग मुंबई चला लेगा. कहाँ जाता है ये कहाँ जाता है? अच्छा, कासारवाडा नहीं जाएगा? कासारवाडा नहीं जाएगा. मनोहर नगर, ओला माझीवाडा किधर तो भेटो ना. ए पप्पा M3 कुठे सांग फक्त. इच्छा गाडी निघा, इच्छा गाडी निघा. किती 75 बोलला का तो? 75 पर पर्सन कशासाठी? ते तिकडे गाडी लागेल आहे म्हणून. अरे बापा, आम्ही आमच्या गाड्या ओढत घेऊन जाऊ ना, 75 रुपये पर पर्सन त्यापेक्षा. हे तुला ओव्हरच होते पण कसं जास्तच आहे पण. तो असा आहे की आम्ही अजून एम्बॅरेस कसं काय होत नाही याच्यामुळे. तुझी डोळे रे, डोळे बघा नीट. उघडा डोळे बघा नीट. बघितले तू असे होते. असे का? आली आमची ट्रेन आता फायनली. बघा सगळे आपली आपली बोजा विस्तारा घेऊन आम्ही आता चाललो ठाण्याला. गाडी आंघोळ करून आली आहे. हो, ही गाडी बघा तुम्हाला दाखवली होती मी कधीच. ती आता आंघोळ वगैरे करून आली एकदम. आलो आम्ही आता ट्रेन मध्ये बसलो. परत खाणं चालू झालं पाहिजे. परत काय बघा, फर्स्ट इनिंग लगे आता खाणं चालू झालं आमचं. ट्रेन 1-5 मिनिटामध्ये निघून जाईल. नक्की का? 4-4 वाजता पप्पा काय शेड्यूल करताय? शेड्यूल करताय की काय काय खायचं आहे. कारण की आमचा जो तिथे गोव्याला यायचा तो खाऊ बघितला होता, तो अजून संपलेला नाहीये. मग तो आता घरी जाताना संपवला पाहिजे ना. तर आम्ही बरोबर 5 वाजेपर्यंत आता सकाळी आम्ही उतरू. तर तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय खातो ते हळूहळू. आता आम्ही इथे वरती येऊन झोपलो. इथे आता हे वरच्या सीटवरती ना, ह्या सीटवरती इथे पप्पा झोपले होते, इच्यावाला माझ्यावाल्या सीटवर वरती. आणि इथे भूषण दादा आणि इथे झोपले होते. तर पप्पा इथे म्हटले की काही नाही, ते वरती मस्त वाटते, ते वरती कोणाचं टेन्शन नाहीये. आता मी तुम्हाला सांगतो ना, वरती ना काही त्रासच नाही. वरती सगळ्यात सेफ असते, वरती तुम्हाला त्रासच नाही. मी इथे बसायला पण जमते. बट आणि लोअरला असं होते की सरळ तुम्ही पाठ नाही सरळ करू शकत, बसायला नाही जमत. बसायला नाही जमत. तर मग आता आम्ही काय केलं, पप्पांना म्हटलं खाली जात. झोपलेले लोक त्यांना खाली पाठवलं. म्हटलं ना आम्ही वरती बसतो, विचार उठले. बघा दोघी जण हे नंतर एक खाणार भेळ खाणार आता. बघा यांच्या खाली काय चाललंय. कापाला कामाला लावलाय त्यांनी. माझ्या हातात विश्वास घाबराय पण. पप्पा बिचारा सामान करून उगार लोक
उठली आणि सगळे लोक सुखाने त्यांची लाईफ जगू लागले. तर आमची पण लाईफ सुखाने चालूच आहे. पप्पांना उठवलं. आपण तर निर्दयी लोक आहे. निर्दयी लोक आहे आपण, निर्दयी. झोपले उठा फार आता बस नाही. मस्त वाटते इथे वरती. आता मग उठा. आता उठा. यांचं मस्त भेळ पार्टी चालू झालेली आहे. अरे वा, बाजूचे लोक पण जेवत आहे. त्या बाबांची सीट आहे तिकडे. हे बाई, त्या बाबांची सीट आहे इथे एकदम लोवरला. त्या लोकांनी हायजॅक केली ती. मिडलला उघडं करून दिलाय. आपल्यासारखे यंग लोक बसू शकतात, ते लोक कसं काय बसतील. अरे बरी खाणं चालू केलं. मी पण आहे त्याच्या बरोबर. वेळ खातो मी त्याच्या जागेवर बसून. ही भेळ संपत नाहीये. हे जमा का केलाय तू? शेड्यूल केलाय का? भेळ नंतर हे शेड्यूल केले 2. काही मिळच नाहीये. भेळ नंतर संत्री. चालू आहे आता. भटरा खाणं चालू झालाय. गरमागरम कॉफी, गरमागरम कॉफी. काय खाल्ले आता? मसाला काकडा. कॉफी, गरमागरम कॉफी. मेथी काकडा खोललाय का? प्यायचा मम्मी म्हणते जेव्हा झोपली होती त्यामध्ये नाही माझी इच्छाच नाही. पप्पा म्हणला मी सांगितलं तुला की चांगलं वाटतंय. चालली गेली वाटते. दोन ने 3 आहे. आता आम्ही झोपणार आहे. हे लोक बघा, आपला हा एक प्राणी आणि हा एक प्राणी. हे वरती झोपलेत, पप्पा मध्ये झोपलेत, मम्मी पण मध्ये, आणि माझं सगळ्यात खालती लोवरला. पप्पा म्हणतात एसी चालली नाही इथली. दादा पैसे परत घ्या, एसी चालली नाही. दादा दड्डू म्हणते पप्पा तसं म्हणते. पप्पा आता पुढच्या पासून स्लीपरचं तिकीट काढणार आहे. मस्त थोडे तुला तिथे टेन्शनच दे. खिडक्या उघड्या, सगळे खिडक्या उघड्या. चला बाय बाय. सकाळी दाखवतो तुम्हाला. आता आम्ही सकाळी 4:30ला उतरायचं आहे. मग फटाफट अर्धा 1 तासामध्ये घरी. आणि तुम्हाला एक सांगू का, धनुला ना म्हणजे 4:30ला आम्ही उतरू. आता 4:30ची अर्धा 1 तास लेट झाली ट्रेन, तर मग ती 5-5:30ला पोहोचेल बरोबर. आणि मग तिथून आम्ही घरी जायला आम्हाला 1 तास. आणि त्यानंतर धनुला जायचं जॉबला. बाय बाय. चला सकाळी उठायचं आहे आम्हाला. बघितलं ती कविता काय म्हणते, फॅमिली देखती नाही तुम्ही ICIC गाली दूंगी ना. म्हणजे बघितलं ही दिसते तशी मुलगी नाही, खराब मुलगी. काय अरे मी तिला सांगते असं तू बोल. चुबस. चला चला बाय 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 करा. पोचलो आम्ही घरी. आता रात्री आम्ही तुम्हाला दाखवलं, आम्ही झोपलो. सकाळी फटाफट उठलो, उतरलो, घाई झाली आमची. आणि आता आम्ही फटाफट आलो घरी. मजा आली का सगळ्यांना? थकलो बघा आम्ही. झोप पण झाली. हा आता झोप पण झाली. पण आता धनुला जायचं जॉबला, मी जाईल जिमला. आणि आता खूप कामं पेंडिंग आहेत आमचे. मस्त नाही, कोणीच झोपणार नाही. पप्पा झोपतील, पण मम्मीला वेगळे काम आहे, कविताचे वेगळे काम आहे. कविताला एडिटिंग करायची. बघ जे डोळे आताच थिजले. चला बाय बाय. व्हिडिओ तुम्हाला आवडलीच असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट सगळं मला. चला बाय बाय. भेटू नवीन ब्लॉग मध्ये.